आज आपण भेट देत आहोत जुन्नर तालुक्यातील निमगिरी या किल्ल्याला। पुणे ते निमगिरी किल्ला हे अंतर साधारणतः 126 किलोमीटर आहे। निमगिरी किल्ल्याचा ट्रेक करतोय आज। खांड्याची वाडी इथं आलेलो आहे। हे बेस विलेज आहे। आता ऊन डोक्यावर आलेलं आहे। साधारण सकाळचे 10 वाजलेत आणि ऊन जरी असले तरी वातावरणात गारवा होता। समोरच पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा भटक्यांना साथ घालत होत्या। ट्रेक सुरू झाला। उत्साह आणि आनंद याचे प्रतिबिंब प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले होते। सर्वप्रथमतः तुमचं सहर्ष स्वागत शिवजन्मभूमीमध्ये। सर्वप्रथमतः आपल्या ग्रुपचे सहर्ष स्वागत शिवजन्मभूमीमध्ये। तुम्ही याच्या अगोदर आलात, आपली ओळख तर आहे। माझं नाव प्रभाकर बालचिम, जुन्नर टूर गाईड। गेले 2-4 वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये। जुन्नर तालुका मी वारंवार सांगतो का आपल्या डोक्यात फिट बसावं। आपण कसं आपलं काम रिमाइंड करतो तेच तसं आमचं काम तेच आहे, पर्यटकांना जुन्नर काय ते सांगण्याचं। तर जुन्नर हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका आहे। या तालुक्यामध्ये असं काय का पर्यटन आपण करतोय। तुम्ही इतर वेळा आला असाल किंवा आता येतात, काय जुन्नर मध्ये ते गवसण्याचं किंवा ते या ठिकाणी येऊन ते सुख समाधान मिळवण्यासाठी तुम्ही जुन्नर मध्ये येता, बरोबर। तर आज आपण आलो आहोत निमगिरी गडावरती। तर निमगिरी गड असा जोड किल्ले आहेत। तुम्हाला सरांनी कल्पना दिली असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, निमगिरी आणि हनुमंतगड असे 2 गड किल्ले शेजारीच आहेत। कारण शेजारी गड हा असा नसावा, कारण का एका गडावरती जर चढला तर दुसऱ्या गडाला धोका असतो, म्हणून साधारणतः या गड शेजारी नसावा। आणि उदाहरण जर घेतलं असेल तो एक शेजारी गड होता, तो पाडण्यात आलेला, नंतर एकच गड केला। तर ट्रेकची सुरुवात होते खांड्याची वाडी। जुन्नर तालुक्यात आदिवासी गाव आहे खांड्याची वाडी। खांड्याची वाडीपासून आपण या ठिकाणी आलो। तुम्ही मला या ठिकाणी तुम्ही मला गड दाखवायला आणि जंगलामध्ये घेऊन आलात, पण गडाकडे जाणारी वाट जंगलातूनच जाते। पण आपल्याला या परिसरामध्ये काही दिसत नाही। पण गड कसा पाहायला जातो, काही पर्यटक येतात, हाऊस मौज करतात, फोटो काढतात, परत जातात, परंतु गड कसा पाहायला जातो हे आम्ही तुम्हाला पर्यटकांना सांगत असतो। तर गडाच्या अवतीभोवती काय असते साधारणपणे कधी निरीक्षण केलं आपण? पण चढायचं, पायऱ्या, दरवाजे हे झालं। गडाच्या पायथ्याशी नॉर्मली गाव असतं। अजून खंदक वगैरे पण असतं, खंदक असतं, अजून जंगल असतं आजूबाजूला। नंतर तुमचं पठार असतात, म्हणजे काय तटबंदी असते आजूबाजूला। ठीक आहे। तर गडाच्या पायथ्याशी पाणथळ पण असतं। पाणथळ, अगदी बरोबर, करेक्ट। तर गडाच्या पायथ्याशी बारवा असतो। पिण्याचं साधन जर पाहिलं तर बारवा असतं। तर या गडाच्या पायथ्याशी एक बारव म्हणावं किंवा पुष्करणी माहिती आहे? तर पुष्करणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर या ठिकाणी दिसत नाही आपल्याला, परंतु ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। बाजूला जे काही झाडी दिसते त्या ठिकाणी पुष्करणी म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। तर पुष्करणी तुम्ही हरिश्चंद्र गडावरती गेले असाल, म्हणजे तरी कुठेतरी गेला असेल, तुम्हाला पुष्करणी पाहायला भेटली असेल, त्याच्याच प्रकारची या ठिकाणी पुष्कर आहे। तर पुष्कर हा शब्द राजस्थान मध्ये एक गाव होतं, त्या नावावरनं पुष्कर हे नाव पडलेलं असं आहे। आणि आपण आता त्या पुष्करणी जवळ जाणार आहोत। पुष्करणीचं व्यवस्थितपणे निरीक्षण करणार आहोत। चावणगडाला गेला आपण? नाही, चावणगडावरतीच गेला तर त्या ठिकाणी खूप अशा छान पद्धतीने पुष्करणी पाहायला भेटते। साधारणतः ह्या झाडाच्या लेवलला इतकी खाली पुष्करणी होती, तिथला गाळ आम्ही गेल्यावरती काढलेला। आम्ही गड दाखवता गडाचं संवर्धनही करतो, जतनही करतो। तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॅरिगेड, एक तोफ आणि 3 असे गोळे भेटलेले आहेत। तर त्याचं संवर्धन जपून आम्ही आमच्या वन विभाग अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात करतो। तर आपण आधीचा वेळ न घालता, आपल्याला ऊन लागेल, आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे। आपण पुष्करणी पाहून गडाच्या मार्गदर्शन करतो। निरभ्र आकाशात निमगिरी आणि हनुमंतगड हे अगदी जुळे भाऊ असल्यासारखे भासत होते। मळलेल्या पायवाटेने पुढे जाण्यास सुरुवात केली। सुरुवातीस झाडी अगदी तुरळक होती। भात कापणी झालेली असल्यामुळे शेत जमिनीच्या मोकळ्या तुकड्यातून मार्गक्रमण चालू झाले। किल्ल्याच्या पायथ्याशी पुष्करणी आहे। अशा प्रकारच्या पुष्करणी आपल्याला अनेक किल्ल्यावर पाहता येतात। दुर्लक्षित असलेल्या या पुष्करणीचे संवर्धन होणे आवश्यक आहे। या पुष्करणीतील मूर्त्या आपल्याला विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात। पुढे गेल्यावर आपल्याला काळूबाईचे एक छोटे मंदिर लागते। याच मंदिराच्या बाहेर
पुष्करणीच्या कोरीव कामाचे अवशेष आपल्याला बघता येतात. या ठिकाणी आलो ग्रामदेवता काळूबाई देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी खाली पुष्करणी पाहून आपण या मंदिरापाशी आलो. तर मंदिराच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे देवराई म्हणून ओळखले जाते. तसंच बाजूला तळेरान गाव आहे. तळेरान गावची देवराई आहे. त्या ठिकाणी लाकूड फाटा कोणी तोडला जात नाही किंवा जाळला जात नाही. तर अशाच या देवराई आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये खूप सारे आहेत. जसे काही वर्सुबाईची देवराई, दुर्गाबाईची देवराई, अशा देवराई आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर ही काळूबाईचं देवाचं दर्शन घेऊन आम्ही आता जातोय. ज्या ठिकाणी विरगळी आहेत, स्मृतिशिळा आहेत, त्या ठिकाणी आम्ही आता जाणार आहोत. गड चढायला सुरुवात होऊन 10-15 मिनिटं झालीत. जंगल आहे. आता जिथं विरगळी आहेत तिथं आम्ही बघायला चाललोय. बघूया काय दिसतंय ते. आपण थोडासा ट्रेक नंतर आपल्याला या ठिकाणी एक स्मृतिशिळा म्हणजे विरगळी पाहायला भेटतात. तर या गावाच्या किंवा राज्याच्या रक्षणासाठी जे वीर मरण गेलेले असतात त्यांच्या स्मृतिशिळा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. समजा 20 ते 25 विरगळी स्मृतिशिळा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर बाकीच्या काही या ठिकाणी आहेत, बाकीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पडलेल्या आहेत. गणपती बाप्पा, इथं खूप विरगळी आहेत, स्मृतिशिळा आहेत. बघूया काय काय येतं इथं. ते बघ तिकडे पण. बापरे बापरे किती एक असते त्या विरगळी, एक सगळे सती गेलेले असतात. खूप खूप मोठ्या प्रमाणावर इथं विरगळी कम सतीशिळा आहेत आणि व्यवस्थित जतन करून ठेवलेल्या आहेत. या स्मृतिशिळा तयार करण्याची पद्धत जर बघितली तर त्या सर्वसाधारण एकसारख्याच प्रकारात मोडतात. पुढे गेल्यावर एका झाडाखाली हनुमंताची पुरातन मूर्ती आहे. मारुती स्तोत्र म्हणून पुढे मार्गस्थ झालो. जय सुपी महारुद्रा वज्रहान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सगळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवायका दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा महाकाल देवता हंता भव्य सिंधुरलेपणा एकनाथा. जंगल आहे.
बऱ्यापैकी वरती आलेलो आहे मी आता. मनोज वरती हात देतोय. वरती शिड्या दिसत आहेत. बऱ्यापैकी कठीण आहे, तसा चढ आहे, खडकाळ आहे. उतरताना थोडं अजून टप जाईल. खाली जंगल दिसतंय सगळ्या बाजूने, तिकडे दिसतंय ते. बघूया चला. अजून उभं राहायलाही जागा नाहीये तसं व्यवस्थित. या तुम्ही थांबा. मोबाईल बाजूला ठेवलाय. घाबरू नका, घाबरू नका, मी धरले तुला. येथून पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. यातील काही पायऱ्या मध्येच तुटलेल्या आहेत, त्यामुळे रेलिंगचा आधार घेऊन चढावे लागते. 2 पायऱ्यांमधील अंतर जास्त आहे. काही ठिकाणी रेलिंग आहेत तर काही ठिकाणी नाहीत, त्यामुळे या मार्गाने येणे जरा धोकादायकच आहे. बऱ्यापैकी कठीण आहे. आता पुढे सपोर्ट नाही आहे, पायऱ्या आहेत. बघूया कसं होतंय. पायऱ्या चढून मध्यावर आलो. हनुमानगडाचा कडा धडकी भरवणारा होता. थोडी विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ झालो. पुढे गेल्यावर आता प्रवेशद्वाराचे अवशेष आहेत. ऑलमोस्ट पोहोचलो आम्ही आता. गुफा आहे ना? देवडी देवडी दरवाजाचा अवशेष आहे. या ठिकाणी साधारणपणे दरवाजा असावा आणि बाजूला दरवाजाच्या बाजूला आराम करण्यासाठी किंवा दूध तुटून बागून येणारा मावळा आहे, सैनिक आहे, त्यांना आरामासाठी या देवड्या या ठिकाणी आपल्याला पाहिलं. हा समोरचा हनुमानगड ना? समोरचा हनुमंतगड हा जो दिसतोय तो हनुमंतगड आहे. ना आपण निमगिरी आणि हनुमंतगड गड किल्ले आहेत. गड आहेत. बाजूचा आणि बाजूचा हनुमंतगड आणि आपण चढलोय तो निमगिरी हनुमंतगड. पोचलोय. कमरे इतकं गवत आहे. पावसाळा संपून गेलेला असल्यामुळं गवत वाळलंय, पण चालताना एक प्रकारची मजा येते. गडावर 4-5 गुहा आहेत. त्यातली ही पहिली गुहा आहे आणि छोटी आहे, फार मोठी नाही आहे. साधारण 5.5-6 फुटाची असावी, पण सुंदर. गुफा म्हणण्यापेक्षा आपल्या जुन्नर मध्ये आपण आलात तर जुन्नर मध्ये सर्वात जास्त लेणी समूह असलेला तालुका आहे. बरोबर. तर या ठिकाणी जुन्नर तालुक्यात 350 लेणी समूह पाहायला मिळते. शिवनेरी गडाला जर गेला तर 78 लेणी समूह,
आपण या ठिकाणी आता निमगिरी गडावर आलो, तर निमगिरी गडाची लेणी आपण पाहत आहेत. तर लेण्यांचा उपयोग साधारणतःपणे पूर्वीच्या कालखंडामध्ये जे कोणी बौद्ध भिक्षू लोक राहायचे, ते बौद्ध भिक्षू लोक राहण्याचं निवासस्थान त्यांचं करायचं. मग ते विहार, चैत्यागृह, भोजन मंडप अशा प्रकारे या लेण्यांचा उपयोग केला जायचा. निम्यांचा उपयोग हा दारू गोळा ठेवण्यासाठी या लेण्यांचा उपयोग केला जायचा. जसं की हडसर गडावरती किंवा तुम्ही जर गेला असाल तर त्या ठिकाणी धान्य कोठार किंवा दारू गोळा कोठार म्हणून ओळखलं जातं. तसं जीवधन गडावरती खूप मोठा असा धान्य साठा आहे. तसाच याही ठिकाणी निमगिरी गडावर आपल्याला छोट्या छोट्या गुफा किंवा लेणी पाहायला भेटतात. तर अधिक नंतर याची डिटेल माहिती आता आपण जाऊन बसून घेऊया. खूप दमलो आहोत आपण, आता थोडंसं विश्रांती घेऊन त्या ठिकाणी त्याची माहिती घेऊ. गडावर असणाऱ्या पाण्याच्या टाक्या त्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होत्या. पुढे गेल्यावर आपल्याला एक छोटे गजलक्ष्मीचे मंदिर दिसते. मंदिरासमोर असलेल्या या 2 टाक्यांचे पाणी खराब आहे. याच मार्गाने पुढे जाऊन परतीसाठी पायरीचा मार्ग न स्वीकारता 2 डोंगरांच्या घळीतून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. तुलनेने हा मार्ग कमी धोकादायक आहे. खाली उतरण्यास साधारण 1.5 तास लागला. तर अशा या सुंदर किल्ल्याला तुम्ही कधी भेट देत आहात